हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला घर बसल्या टॉपला फिटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर माझ्याकडे हे आज 8 टॉप फिटिंगसाठी आले आहे. तर ते टॉप फिटिंग कसे करायचे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर सुरुवातीला मी हे टॉप व्यवस्थित असा उलटा करून ठेवला आहे मशीनवर. त्यानंतर मी व्यवस्थित असा गळ्याचा मध्य काढून घेतला आहे. आपल्याला हे टॉप 36 साईजच्या मापाचं फिटिंग करायचं आहे. त्यामुळे आपण व्यवस्थित असा 36चा चौथा भाग 9 येतो आणि आपण अर्धा इंच लुजिंगसाठी ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपण टॉप फिटिंग करत असतो आणि हे अशा पद्धतीने टॉप फिटिंगमध्ये पण व्यवस्थित बसतो. त्यानंतर आपला दंडघेर हा 5.5चा आहे. अशा पद्धतीने आपण तिथे पण व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर आपण कमरेचा पण चौथा भाग घेणार आहोत. या ठिकाणी आपण कमरेचा पण चौथा भाग व्यवस्थित असा मोजून घेतला आहे आणि व्यवस्थित असा गोलाकार शेप देऊन आपण खडूनी मार्किंग करून घेतली आहे. हीच पद्धत आपण दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित अशी मार्किंग करून घेणार आहोत. व्यवस्थित असा आधी छातीचा चौथा भाग, आपली 36ची छाती आहे तर 36चा छातीचा चौथा भाग हा 9 येतो. आपला दंडघेर हा 5.5चा आहे. त्यामुळे आपण तिथे पण मार्किंग करून घेतले आहे. इथे आपण गळ्याचा बरोबर असा मध्य काढून घेतला आहे आणि तिथे 36चा चौथा भाग 9 आणि अर्धा इंच लुजिंग अशा प्रकारे आपण 9.5 वर मार्किंग करून घेतले आहे. आणि आपण कमरेचा पण चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच लुजिंग ठेवून आपण असा मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण मॅचिंगचा दोरा लावून फिटिंग करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण इथे डबल टिप देऊन घेणार आहोत. त्यामुळे आपलं बाही उसवली जाणार नाही. अशा पद्धतीने आपण जिथे मार्किंग केली आहे त्या मार्किंगवरच आपण टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण टॉपला फिटिंग करत असतो. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं कापडचं टॉप हे व्यवस्थित असं ठेवून आपण त्यावर टिप मारत आहोत. अशा पद्धतीने आपण एका बाजूने टिप मारून घेतली आहे. अशीच टिप आपण दुसऱ्या बाजूने पण मारून घेणार आहोत. आपण दुसऱ्या बाजूने पण मार्किंग केली आहे तिथे पण आपण टिप मारून घेणार. इथे सुद्धा आपण इथे डबल टिप कमरेपाशी डबल टिप मारून घेणार आहोत. त्यामुळे आपलं टॉप उसवणार नाही आणि कापड हे व्यवस्थित असं सारखं ठेवून आपण त्यावर टिप मारून घेऊ. व्यवस्थित असं कापड एकसारखं ठेवून घेतल्यामुळे कापड कुठेही कमी जास्त गुंतले जाणार नाही आणि आपली फिटिंग पण व्यवस्थित येईल. अशी आपण त्या मार्किंगवरच पूर्ण टिप मारून घेतली आहे. अशा पद्धतीने आपण ते दुसरे पण टॉप फिटिंग करून घेणार आहोत. तर आपण टॉप सुईचा करून पाहू फिटिंग कशी झाली आहे. अशा पद्धतीने आपण परत एकदा फिटिंग व्यवस्थित झाली आहे का नाही ते पण मोजून पाहू. अशा पद्धतीने आपण मोजून घेऊ. 9.5 अशा पद्धतीने आपली टॉपची फिटिंग झाली आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.